आणि या वादातच राऊतांनी संधी साधली आहे, कारण भाजपसोबत राहून तुम्हाला या प्रवृत्तीसोबत लढता येणार नाही असा सल्ला संजय राऊत देत आहेत. गणेश नाईकांनी पुन्हा स्वगृही यावं अशी थेट ऑफर संजय राऊतांनी गणेश नाईकांना दिली आहे. त्यांनी आमच्याकडे येऊन हे रणशिंग फुंकावं असंही संजय राऊत म्हणतायत. गणेश नाईक यांना भाजपत राहून ही लढाई लढता येणार नसल्याचं राऊतांनी म्हटलंय. माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे. भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहांचा आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही. त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं. विजय गणेश नाईकांचाच होईल. गणेश नाईकांना देवेंद्र फडणवीस यांचा पाठबळ नाही असा तुमचा आरोप आहे. पाठबळ असेल तर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधल्या एका मंत्र्यावरती कोरकडासारखे हल्ले करतायत, म्हणून माझे गणेश नाईकांना आव्हान आहे, ही लढाई भाजपात राहून तुम्हाला कधीच लढता येणार नाही. तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलेलं आहे. गणेश नाईकांचा तुम्ही स्वगृही आलं पाहिजे, तुम्ही मूळ प्रवाहात आलं पाहिजे शिवसेनेच्या, आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे. बरं, संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठीशी उभा राहील. भाजपबरोबर राहून तुम्ही लढणार नाही. तुम्हाला फक्त आमदारकी आणि मंत्रिपद मिळतील, लढण्याचं बळ कधीच मिळणार नाही.